काय नाव सर आपलं? आमचं श्री बाबुराव तुळशीराम सपकाळ. आणि गाव कोणतं आपलं? आमचं गाव लिहाखेडी, तालुका सिल्लोड. सिल्लोडमधून हो, आलात. सिल्लोडमधून आलेलो आहे. आणि त्रास काय होता तुम्हाला? त्रास माझ्या एकदम डाव्या साईडला मानेपासून तर हात आणि पाय हं. खूप त्रास होता. बरं. आणि किती किती वर्षापासून होता तो त्रास हा? जवळपास 6 वर्षापासून त्रास आहे हा. 6 हो, वर्षापासून त्रास आहे. हो, आणि तुम्ही मागच्या वेळेस मला वाटतं मागच्या गुरुवारी हो. चालतात माझ्याकडे. मागच्या गेल्या एक गुरुवारी तिथं एक एक आठवडा झाला हो, आता. 1 आठवडा झाला आजच्यानं. हां, तर 1 आठवड्या पहिले मला आठवतं का फार त्रास होता, हो, फार वेदना त्रास खूप होती. होता भयंकर. स्वेलिंग पण, सूज पण फार सूज होती, होती. हां, पाठीवर सूज पाठीवर होती. सूज होती. हो, आणि वेदना पण खूप हां, होती. वेदना खूप भरपूर होतात. हां, तर याच्यासाठी आपण एक वेळेसचं जे ट्रीटमेंट केलं तुमचं, हो, हो. तर एक वेळेसचं जे ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला किती फायदा झाला मला असेल? जवळपास त्या पहिल्या ट्रीटमेंटमध्ये 40% ते 50% फरक पडला. बरं. आणि हो. याच्यासाठी काही तुम्ही एक्स-रे, एम-आर-आय वगैरे काढले हो, होते? याच्यासाठी अगोदर मी बरेच दवाखाने केले, एम-आर-आय केला, एक्स-रे बरं. काढलेत म्हणजे आणि 5 ते 6 वर्षापासून हो, दवाखाने करतात तुम्ही. करतायत. बरं. तर त्याच्यामध्ये काही असं गोळ्यानी वगैरे काही जास्त नाही, फायदा झाला भरपूर का? आयुर्वेदिक गोळ्या घेतल्या, बाहेरच्या गोळ्या घेतल्यात, काही दवाखाने केले, ट्रीटमेंट घेतली त्यांची, पण त्याच्यात सुधारणा वाटली नाही. जसं तसं पुन्हा होऊन जायचं. बरं. काही दिवस चांगला जोपर्यंत गोळी वगैरे चालू असायची तोपर्यंत हां, चांगलं वाटायचं. जोपर्यंत गोळ्या तोपर्यंत बरं वाटायचं. पुन्हा गोळ्या संपल्या की त्याची ट्रीटमेंट संपली की मग पुन्हा जसं तसं जसं ना व्हायचं. तसं. आणि मी जे ट्रीटमेंट केलं हो. याच्यामध्ये तुम्हाला अशी एक पण गोळी, औषध वगैरे नाही, काही दिलं का? इंजेक्शन, गोळी किंवा औषधे असं काहीच नाही आहेत. काहीच नाही दिलं. बिलकुल काहीच नाही. बरं. तर ट्रीटमेंट कसं वाटलं हे तुम्हाला? खूप खूप छान वाटलं, एकदम मस्त आणि वाटलं, आराम आमचा वाटतोय. पत्ता कसं भेटला होता तुम्हाला? हां. पत्ता कसं भेटला होता आता माझा? मी आपल्या माध्यमातून म्हणजे Facebookच्या माध्यमातून बघितला. बरं. त्यांच्यावर पण काय आपले बघितली प्रतिक्रिया बाकीच्या पेशंट लोकांची ऐकली. आणि बरं. त्यामुळे आम्ही इथं आपल्या पत्त्यावर इथं पोहोचलो. बरं. म्हणजे तिकडची प्रतिक्रिया तुम्ही तिथं बघितली म्हणून आज हो, आपण तुमची प्रतिक्रिया रेकॉर्ड करतोय. बरोबर आहे. हो, त्यामुळेच खरंच आहे. आहे ना? हो, तर ट्रीटमेंट पासून समाधानी आहात खूप तुम्ही? समाधानी आहेत. हो, बरं. भरपूर. बरं. तर म्हणजे आता पाठीचा त्रास तर पूर्ण कमीच हां, झाला. बराचसा 40% ते कमी, हो, 50% कमी पर्यंत झाला कमी झाला. पहिल्याच आणि आपण वेळेस. अजून कमरेपर्यंत आपण गेलो पण नाही जास्त. हो, हो, कमरेचं हो. ट्रीटमेंट नाही केलं आपण. नाही. कारण की महत्त्वाचं जे हं, आपल्याला हं. पाठीसाठीच आहे. कारण हो, की हो. पाठीच आणि मान फार मान. दुखत होती. हो, हो. डोळे पण थोडे थोडे चेंजेस होते हां, तुमचे खूप बदल गेल्या होता. वेळेस. सूज होती सांगितलं पाठीला. होतं मी हो, तुम्हाला, की डोळ्यामध्ये पण असं तुमचा जे त्रास आहे ना, हो. तुमच्या डोळ्यामध्ये दिसत आहे. हां, हो, होताच. पण ह्या वेळेस मध्ये थोडेसे फार रिलीफ हं. आहे त्याच्यामध्ये. हो. है काहीच ना? खूप फायदा आहेच. बरोबर. तुम्ही काही बोलू इच्छिता? तुम्ही कोण आहे यांचे? मी त्यांचा मोठा मुलगा आहे. मोठे मुलगे. बरं. आता मी म्हणजे 5-6 वर्षापासून बरेच हॉस्पिटलला गेलो, जसं की हार्ट केअरला गेलो असेल. तिथेही भरपूर 2-2 महिन्याच्या गोळ्या जवळपास वडिलांनी घेतल्या. पण बरोबर. पेन किलर सारख्या त्या गोळ्या काम करत होत्या, त्याने काही फरक नाही पडला. बरोबर. बऱ्याच गावाला म्हणजे धुळ्यापर्यंत आता मजल मारली, की बाबा इथं किंवा तिथं. हं. नाही माणसाला जेव्हा त्रास असतो ना, आता जिथलचा ॲड्रेस भेटला तिथं जातो माणूस. तुमचा जेव्हा ॲड्रेस भेटला, तर मग मला बरोबर. एक वाटलं बाबा एक काम होतं, जसं ते तिकडे गेलो तसा एक परिमीटर नवीन होईल समजा आणि थोड्या 2,000-4,000 फीस आणखी जाईल. हं. पण मग मागच्या गुरुवारच्या वडील आले आणि हं. त्यांनी जेव्हा ट्रीटमेंट केली, मला हं. वाटलं म्हणलं जाऊ दे, जे आहे ते समजा गेला पैसा, आता जे आहे त्याचे पुन्हा आणखी तिसरं हॉस्पिटल बघावं लागलं. हं. पण मग फर्स्ट टाइम असं झालं की एवढं 5-6 वर्षामध्ये एवढा फरक फर्स्ट टाइम त्यांना कळाला. आतापर्यंत म्हणजे जितके आता बी ट्रीटमेंट केले तुम्ही, तर फर्स्ट टाईममध्ये जे त्यांना जे रिलीफ भेटली, हो. ते कुठंच नाही भेटली. आणि आपण काय ना याच्यामध्ये टाईम पण पेशंटला याच्यामुळेच देतो. कारण की आज आपण ट्रीटमेंट केलं तर आपण लगेच उद्या बोलत नाही. आपण त्याच्यामध्ये 8 दिवस चेकिंगसाठी टाईम देतो. बरोबर. कारण की पेशंटला पण त्याच्यामध्ये रिलीफ कळणं आवश्यक आहे. नाहीतर रोजच्या रोज केलं तर तुम्ही रोज फ्रीच राहणार. पण आपण 8 दिवसाचा टाईम त्याच्यामुळेच देतो का एक्झॅक्ट रिझल्ट किती भेटतो ते आपल्याला बघायचं असतं. आणि आपलं काय ना ट्रीटमेंट कुठल्याही प्रकारची गोळी, औषध न खाता आहे. त्याच्यामुळे पेशंटला टाईम देणं आवश्यकच असतो. अजून काय मग काही म्हणू इच्छिता ट्रीटमेंटबद्दल कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे तुमची जी ट्रीटमेंट झाली तर एक एक आशा वाटली, म्हणजे आता ते हॉस्पिटल आता जवळपास थांबलंय. समजा बरोबर. बऱ्यापैकी आणखी एकदा आले की तो बरं होऊन जातं आणि येणारा जो लागणारा खर्च होता आणखी जवळपास कमीत कमी 40-50 हजार लागला असता. बरोबर. तो खर्च आज कुठेतरी वाटल्यावर मायनस पण होऊ लागला आणि रात्र-रात्रभर वडिलांना झोप येत नव्हती, ती झोप नव्हती बरोबर. आरामशीर. झोपेचा पण खूप त्रास होता. सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसमध्ये जे आहे ना, झोप पण येत नाही आणि माणूस चिडचिडेपणा पण करतो. ते आता ते सर्व कमी होऊन जाईल, है ना? ओके. खूप छान वाटलं. चालेल, ओके. चालेल. धन्यवाद सर. हो, धन्यवाद साहेब.